धन्यवाद जय सर. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन आयोजित अध्यक्ष चषक 2026 सालावत परभणी याही वर्षी 12 ऑगस्ट महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तसेच आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संस्थापक डॅशिंग नेतृत्व किंग मेकर सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व ज्यांचा प्रवास खंडोबा टेकडी घाटकोपर या ठिकाणाहून झाला आज मात्र यशाची उंच उंच शिखर ज्यांनी गाठली आहेत. आई काळूबाईच्या आशीर्वादानं ही व्यक्ती पुढे जात असताना सातत्याने पाहायला मिळते आणि त्यांचा वाढदिवस आज साजरा केला जातो या क्रीडांगणावरती. असे सन्माननीय आदरणीय निलेशदादा कोळसकर साहेब यांचा वाढदिवस आणि त्याच्या निमित्त असणारी पावसाळी रबर बॉलची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आता खरोखर जर पाहिलं तर महाराष्ट्राचं नेतृत्व राजसाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा देऊन आपल्या रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम असलेले निलेशदादा कोळसकर साहेब आता सज्ज झालेत आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांची सेना सज्ज झाली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना देखील. मॅचला सुरुवात. पहिला बॉल शैलेश केसरकर पहिलाच बॉल वेगाने टाकलाय बीट केलाय फलंदाज संदेश कर्नाळेला सँडीला पहिलाच बॉल आलाय डॉट. देवळे विरुद्ध करंजे अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. एका बाजूला लंगोटी मित्रमंडळ करंजे एका बाजूला आपण पाहतोय भैरी जोगेश्वरी क्रीडा मंडळ देवळे. या दोन संघाचं बॅटल नेहमी चांगलं राहिलंय. ज्या ज्या वेळेला दोन संघ आमने सामने होतात त्या त्या वेळेला सामना चुरशीचा होतो आणि आज देखील आपल्याला तसंच पाहायला मिळते. अक्षय केसरकर यांचे देखील आगमन या ठिकाणी होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. हा फुलटॉस बॉल होता परंतु बॅट वरती घेता आलेला नाहीये. बॉल सरळ जातोय पुन्हा एकदा अभिच्या हातामध्ये डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. बाब्याला आपण पाहतोय गुणली एकाच्या भूमिकेमध्ये. बाब्याने देखील जर पाहिलं तर त्याची भ्रमंती भटकंती नेहमी चालू असते आणि तोच आपण नक्कीच पाहतोय. केवनाळे गाव आणि नेहमीच सातत्याने केवनाळे गावासाठी बाब्याला आपण पाहतो. संदेश पुन्हा एकदा सज्ज होईल. दोन बॉल सलगचे डॉट आले. शैलेश एक युवा खेळाडू बॅटची कडा घेतले शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. शैलेश कोळसकर त्या ठिकाणी चेंडूची फेकी होईल. पावसाळी रबर बॉल स्पर्धा एक आठवते जिथे मात्र टायगरच्या मैदानामध्ये शैलेश कोळसकर यांनी डाईव्ह लगावली होती. हात दुखापतग्रस्त झाला होता. प्लास्टर करावं लागलं लगेचच आणि आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यातून जिंकणारा संघ जो मात्र खेळेल ऐक काळकाई मानाई हळदुले या टीम सोबत आणि तो त्यातून जिंकणारा संघ दुसरा संघ असताना तो बक्षीस फेरीमध्ये दाखल होईल अ गटातून. त्याच्यानंतर जर पाहिलं तर ब गटातील सामना पहिला चरई मोल्ला विरुद्ध नरवीर तानाजी क्रीडा मंडळ देवळे गाव अशी लढत पाहायला मिळेल. चांगला बॉल वेगाने टाकला पॅटवरती बरोबर आला नाहीये. शॉट मिडॉनला चेंडू अडतोय. तिकडे मात्र शैलेश पुन्हा एकदा चेंडूवरती पोहोचेल. एक धाव तिथं मात्र घेतली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. 2 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 4 बॉल आणि 2. ब गटातील दुसरा सामना रोशन 11 पोलादपूर विरुद्ध काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ही मॅच महत्वाची आहे. फुलटॉस कव्हरच्या दिशेने खेळ आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सीमारेच्या पलीकडे जातोय. संदेशच्या बॅट मधून हा षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. त्या अगोदर देखील चांगली बॅटिंग दोघांनी केली होती. राजा घाडगेने देखील आणि संदेश कर्नाळेने देखील आणि आता देखील तशीच वाटचाल चालू आहे. संघाची धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचते. 5 बॉल 8. हा चांगला बॉल उचली घेणारा नाकाजवळून इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 8 धावा धावफलकावरती बनवल्यात. लंगोटी मित्रमंडळ करंजे या टीमची धावसंख्या. एक दिवसीय स्पर्धा श्री गणेश रामलीला मैदान सारसुळे
या ठिकाणी रंगणारा हा क्रिकेटचा थरार आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये दिला जाणारे रोख रक्कम 44,444 व आकर्षक असा चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 33,333 आकर्षक चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी देखील पारितोषिक आहेत 15,555 व आकर्षक चषक दिला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये मालिकेवरासाठी कॅश प्राइज 5,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. फलंदाजासाठी रोख रक्कम 3,000 रुपये आकर्षक ट्रॉफी आणि गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी प्रत्येकी 2,000 रुपये आणि ब्रँडेड शूज जे मात्र दिले जाणार आहे. बॅट देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय आणि लकी ड्रॉ कुपन देखील आहे अंपायर्स आणि कॉमेंटेटर यांच्यासाठी देखील. हा बॉल 12चा टाकलाय, 12चा बाहेर टाकलाय आशिष कोळसकर. पहिलाच बॉल अवांतर टाकतोय. एक्स्ट्राची धाव फलकावरती. धाव फलक जर पाहिला तर 1 ने पुढे जातोय. 9 धावा धाव फलकावरता या ठिकाणी पाहायला मिळतात. कापडी विभाग क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष योगेश शेलार साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आणखीन एक चांगला बॉल बीट केले राजा गाडगेला या बॉलवरती. या योगेश शेलार साहेब आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पुढचा बॉल आशिष अवधी कुशळी घेणारा बराचसा बाहेर. पंचांनी आता नो बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राच्या धावा दिल्या जात आहेत या षटकामध्ये. एक चांगली फाईट चुरस पाहायला मिळेल या मॅच मध्ये. देवळे विरुद्ध करंजे या दोन संघादरम्यान ही लढत. या बॉलवरती फटका आला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव त्या ठिकाणी मिळेल ती दुसरी दुहेरीसाठी पलटले. दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय परंतु ही धाव पहा अंगलट येते की काय पाहावं लागणारे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. पाहिलं जाईल राजा घाडगे पोहोचलाय आणि या 2 धावा पूर्ण झाल्यात की काय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. राकेश केसरकर संपूर्ण केसरकर बंधू आज दाखल होत आहेत कारण निले दादांची स्पर्धा, निले दादांचा वाढदिवस, संपूर्ण देवळे गाव. गणेशजी केसरकर सरांची उपस्थिती सकाळी 7:30 ला बरोबर मैदानात झाली. कारण OUT राजा घाडगे बाद. मोठा धक्का बसतोय लोंगोटी मित्रमंडळ करंजे टीमला. धावसंख्या जर पाहिली तर 11 वरती दुसरा धक्का बसतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला परंतु थ्रो चांगला होता तिकडे. आशु केसरकरला देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संपूर्ण टीम आज मैदानाच्या आतमध्ये. परंतु गणेश केसरकर यांची आता चाहूल लागले धडपड. ती गावचा एक गाव एक गणपती त्याच्यासाठी धडपड चालू आहे. त्यांनी आल्याला सांगितलं की आमच्या गावामध्ये अनेक उपक्रम असतात आणि संपूर्ण गाव एकत्रित येतं कारण आहे ते गणेश उत्सव. नावातच गणेश आहे. रक्तदान शिबिर देखील आयोजित केले जातं. बरेचसे कार्यक्रम असतात. बरीचशी चर्चा त्यांच्या सोबत झाली. परंतु ब गटाला जेव्हा सुरुवात होईल गणेश केसरकर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत घाडगे गांधीला आपण पाहतोय. गांधी देखील एक यशस्वी आयोजक म्हणून पाहायला मिळालाय. विक्रोळी पार्क साइट मध्ये सातत्याने पाहतो. कबड्डी देखील तेवढीच चांगली. देहांडीची त्याचा संघ देखील तेवढा चांगला आहे. परंतु लंगोटी मित्रमंडळ करंजे संघासाठी ज्या वेळेला संघ अडचणीत असतो ना त्या वेळेला गांधीने बॅटिंग केली आहे. आज तशी बॅटिंग करावी लागेल. मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळतात. पुढे टाकलेला बॉल वेगाने सबमरीन डिलिव्हरी सरळ निघून जातोय विकेट कीपरच्या दिशेने. डॉट बॉल. डॉट चेंडू येतोय. शैलेश याच्या अगोदर आपण षटक पाहिलं. धावा 8 या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर वंदरच्या धावा आल्यात परंतु मोठा फटका आलेला नाहीये. विकेट देखील प्राप्त झाली आशिषला.
पुन्हा एकदा एकेरी धाब्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचते. 12 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4-4 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय सातत्याने. आज बुधवारचा दिवस आहे 12 ऑगस्ट. तरी देखील संपूर्ण संघ वेळेत उपस्थित झालेत आणि पोलादपूर वरून संघ देखील सरई मोहल्ला पूर्णच्या पूर्ण नासिरबाई यांनी वेळेत दाखल केलाय. आपलं मनापासून आभार. मुंबईमध्ये स्पर्धा असतात त्या वेळेला नासिरबाई यांचा संघ पाहायला मिळतो. सरई मोहल्ला हा चांगला खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये गॅप मोठा नाही होणार धावांचा तोटा. एक चेंडू घे चेंडू सीमारेच्या पलीकडे चौकार संदेशच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धाव फलकावरती आहेत. या बॉलवरती देखील चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पलीकडे. आता 6 धावांसाठी हा फटका संदेशच्या बॅट मधून येतोय. आक्रमण केले 2 बॉलवरती. दोन्ही बॉल पाठवले सीमारेषा पलीकडे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. या षटकामध्ये 14 धावा आल्या. परंतु शेवटचे 2 चेंडू होते त्याच्यावरती 10. पहिल्या 4 बॉलवरती 4 खर्च केल्या होत्या. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 22 वरती जाऊन पोहोचल्या. अजूनही जर पाहिलं तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय दर्जेदार खेळाडू घडले. चांगले संघ बनले. निलेशदादा कोळसकर यांच्या नेतृत्वाखाली या पोलादपूर तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गेलं आणि मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा विक्रम देखील निलेशदादा कोळसकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि येणाऱ्या पुढील स्पर्धा देखील तेवढ्याच मोठ्या केवढ्याही मोठ्या असू देत परंतु तिकडे आपल्या नावाचा संघ ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर हा संघ नेहमीच पाहायला मिळेल. ट्रॅकर होता. बॅटची कडा घेतली विकेट किपरच्या दिशेने. आल्या विकेट मिळवतोय अभि केसरकर. संकेत गाडगे गांधी आउट. गांधी आउट झालाय. निलेशदादा कोळसकर घाटकोपर खंडोबा टेकडी अगदी वरती छोटस एक झोपडं. तिथून दादांचा प्रवास सुरू झाला. एक छोटासा उद्योग. त्याच्यानंतर उत्तर त्यांची प्रगती होत गेली आणि आज मुंबईतील आणि महाराष्ट्रामधील मराठी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. ज्योती एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आणि ज्योती ट्रान्सपोर्ट्स अनेक कंपन्या अनेक पूर्ण भारतभर ज्यांच्या नावं आपण पाहतो असे यशस्वी उद्योजक निलेशदादा कोळसकर यांच्या वाढदिवसानिमित्त असणारी स्पर्धा आपल्याला आज पाहायला मिळते. पुढचा बॉल आप ट्रॅकर पुन्हा एकदा उचली घेणार. बॅटची कडा घेऊन थर्ड मॅनचे पॉइंट लेगच्या दिशेने चेंडू जातोय. आशिष पोचेल. धाव मिळेल ती केवळ एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. 23 धावा धाव फलकावरती अभि केसरकर गोलंदाजी करतोय. त्याने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिली. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल. अक्षय घाडगे आणि संदेश कर्नाळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील कारण समोरील संघामध्ये चांगली बॅटिंग लाईनअप आहे. गणेश खेडेकर सारखा खेळाडू या टीम मध्ये खेळतोय. एक 40+ खेळाडू गणेश खेडेकर. अलीकडच्याच कालावधीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा त्याने देखील गाजवल्या. आशिष कोळसकर या टीम मध्ये खेळतोय. पुढचा बॉल इथं मात्र बॅटच्या वरच्या टोला लागतो. चेंडू निघालाय सीमारेषा पलीकडे. संदेशच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. 6 धावांनी धाव फलक 29 वरती पोहोचलाय. 29 धावा धाव फलकावरती. 29 ऑन दी बोर्ड. संदेश जर पाहिलं तर 23 धावांवरती बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 29 झाली आहे. एकट्याच्या 23 धावा ज्या वैयक्तिक पाहायला मिळत आहेत. धाव सावरतोय. इनिंग बिल्डअप करतोय इथून संदेश कर्नाळे सँडी. धावा आता इथून पुढे बनवल्या जात आहेत.
परंतु 40-45 इथपर्यंत धावसंख्या सकाळच्या सत्रापासून जाताना पाहायला मिळाली आहे. श्री गणेश रामलीला मैदान सासवळेचं अनेक मोठ्या स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपण बऱ्याचशा पाहतो. आता आणखीन एक स्ट्रोक आलाय, परंतु आता तिथे क्षेत्ररक्षक गणेश खेडेकर कोणती चुकी करणार नाहीये. डीप मिड विकेटला जेल टिपलाय. फलंदाज सँडी होतोय बाद. दोन विकेट या ओव्हर मध्ये अभिने काढल्यात. संकेतला देखील बाद केलं आणि आता सँडीला देखील बाद केलंय. चांगली गोलंदाजी. एक षटकार जरूर आला, परंतु पुढच्याच बॉलवरती विकेट मिळवली. चालू असलेला सामना श्री भैरी जोगेश्वरी क्रीडा मंडळ देवळे आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय एका बाजूला आपण लंगोटी मित्र मंडळ करंजे अशी मॅच पाहायला मिळते. बॅटिंग साठी शैलेश कर्नाळे दादा मैदानाच्या आतमध्ये. दादाला देखील बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण संघ कुठतरी आता अडचणीत सापडलाय असंच म्हणावं लागेल. कारण 3 महत्वाच्या विकेट, आघाडीचे 3ही फलंदाज बाद झालेत. संदेशने थोडासा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु राजा लवकर बाद झाला, संकेत गाडगे लवकर बाद झाला. आता अक्षयच्या जोडीने शैलेश यांना बॅटिंग करावी लागेल. शैलेश कर्नाळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आपण पाहतोय. आज योगेश कर्नाळे देखील विठू देखील पाहायला मिळत नाहीये. बरेचसे खेळाडू लंगोटी मित्रमंडळ करंजे संघामध्ये अनुपस्थित पाहायला मिळत आहेत. कारण हे जॉब संघाची धावसंख्या 29 ला थांबली आहे. 29 ला 3 बाद. लंगोटी मित्रमंडळ करंजे. हा चांगला बॉल, त्याच्यावरतीचा फटका आलाय. फटका तर फसलाय समोरच्या दिशेने. चेंडू बराच काळ हवेत होता, परंतु तिकडे शैलेश केसरकर पोहोचेल दुहेरीचा प्रयत्न तदवर करण्यात आला. या 2 धावा देऊन जातील. 2 धावांनी धावफलकामध्ये भर पडते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 31-31. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजूनही जर पाहिलं तर एक ओव्हर अजूनही बाकी आहे. 31 झाल्यात. आता फटका फसलाय. चेंडू हवेत. यष्ट्यांच्या मागे आशिष जेल टिपतोय. आणखीन एक विकेट या षटकामध्ये मिळतीये. अभि केसरकरला 3 विकेट या षटकामध्ये काढल्यात आणि धावा केवळ खर्च केल्यात अभिने या षटकामध्ये 9. चांगली बॉलिंग. अभिने नेहमीच आपला चांगला परफॉर्मन्स ठेवलाय. बॉलिंग देखील चांगली करतो, बॅटिंग देखील तेवढीच चांगली अभिच्या माध्यमातून होते. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 4 बाद. 31 ही स्थिती सध्याच्या घडीला लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाची पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक युवा खेळाडू बस संघामधून नेहमी सातत्याने चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचा शुभम. परंतु शेवटच्या षटकासाठी अभि जाधव आणखीन एक युवा खेळाडू जो मात्र लंगोटी मित्रमंडळ बैरी जोगेश्वरी देवळे गाव या टीम मध्ये खेळतोय. चला नेक्स्ट मॅच साठी हळदुले टीम आपण सज्ज राहायचंय आणि त्याच्यानंतर ब गटातील पहिला सामना सरई मोहल्ला विरुद्ध नरवीर तानाजी क्रीडा मंडळ देवळे गाव अशी ब गटातील पहिली मॅच आणि त्याच्यानंतर रोशनी 11 पोलादपूर 20 काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी. रोशनी 11 पोलादपूर हा संघ देखील पोलादपूरचे काही खेळाडू आहेत, पुण्यावरून देखील काही खेळाडू. रोशन सावंत यांच्या मालकीचा हा संघ सातत्याने कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळाला आहे. रोशनी 11 पोलादपूर तो देखील आज खेळतोय. अभि आलाय गोलंदाजी मार्क वरती. अक्षय घाडगे याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके बाजी करण्याची. बॉल कटरचा वापर, परंतु बराचसा बाहेर. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉलने सुरुवात करतो अभि. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये सोपानदादा मोरे 11 गोळेगणी या टीमचा खेळ चांगला राहिला आणि पहिल्याच मॅच मध्ये कोण घेऊन आला असेल तर श्रीकांत भोसले. परंतु संकेतचा देखील तेवढंच मोलाचा वाटा आहे. एक षटकार त्याने देखील ठोकला होता. आणि नंतरची दुसरी मॅच आणि वेदांनी जो सामना संपवला 1 बॉल 6, त्याच्यामुळे आज परंतु हे लकी ग्राउंड मध्येच म्हणावं लागेल चोपनदादांना आणि वैभवला देखील.
कारण बॅटिंग त्याची चांगली होते. सोपान दादांचं लक देखील या मैदानासाठी आहे, कारण बिग बॅशच्या स्पर्धेमध्ये बक्षीस फेरी त्यांनी गाठली होती. हा बॉल बराचसा वळवलाय, बराचसा बाहेर आहे. वाईट बॉल, परंतु पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय, चेक केला जाईल. राकेश केसरकर यांना देखील आपण पाहणार आहोत. मोठे फटकेबाजी करण्यासाठी जाणले जातात राकेश केसरकर. मॅन फ्रॉम घाटकोपर भटवाडी. भावेश शेलार यांच्या बरोबरीने सातत्याने क्रिकेट, आणि नेहमी गणेश केसरकर आम्हाला सांगतात की इट्स अ व्हाईट बॉल. गणेश केसरकर आम्हाला सांगतात की राकेश केसरकर बावदाने कुटुंबासोबत नेहमी सातत्याने सोबत आहेत. हा व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव फलक 34 वरती जाऊन पोहोचलाय. $34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धाव फलकावरती. 2 व्हाईट बॉल या षटकामध्ये टाकलेत अभि जाधवने. आणखीन एक व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती. चला 40 प्लसचे खेळाडू पाहतो, 50 प्लसचे पाहतो. आता 60 प्लसचे खेळाडू गोविंद केसरकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय. आपलं हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव एकच मिळेल. अक्षय घाडगेच्या बॅट मधून मोठे फटके येणे आवश्यक आहे, आणि त्यांनी आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. संघाची धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचले. 36. अजूनही या षटकामधील जर पाहिलं तर पुन्हा एकदा त्याच लाईन अँड लेन वरती पुन्हा एकदा बॉलला वळवलाय, जास्तीचा फिरवलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती. एक्स्ट्राच्या धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते, धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. अक्षयने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. मोठे फटकेबाजी तो करू शकतो, त्याच्याकडे क्षमता आहे. हा आता मात्र चांगला आहे. ज्या ठिकाणी अक्षय घाडगे आणि शैलेश केसरकर राहुल नगर परिसरात विक्रोळीमध्ये राहतात, तिकडे अलीकडच्या एका हप्त्यामध्ये 2 दुःखदायक घटना घडल्या, आणि तिथून एक खेळाडू आपण येताना पाहतोय. हा बॉल ऑन साईडला जाताना पाहायला मिळतोय. एक धाव तिकडे मिळेल. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय का, तर हो, तो दुहेरीसाठी पलटले. ती धाव अंगलट येऊ शकते, आणि 2 धावा कंप्लीट. दुहेरीसाठी पलटले होते, 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं, चांगलं कॉलिंग, चांगला ताळमेळ, आणि त्याच्या साह्याने या 2 धावा कंप्लीट झाल्यात. संघाची धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचल्या. अजूनही जर पाहिलं तर या षटकामधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 झाल्यात. आतापर्यंत सर्व सामने आपण पाहिले, टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली ज्या संघाने, त्या संघाने धावा बनवल्या, चेसिंग झाल्यात. परंतु ही मॅच देखील तेवढी महत्वाची आहे. गोलंदाजीचा तोफखाना या टीमकडे लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाकडे आहे. सुनील केसरकर यांचे देखील आगमन या ठिकाणी होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. हा बराचसा वळवलाय, बराचसा बाहेर टाकलाय. बॉलने जास्तीचा टर्न घेतलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. लांब लचक हे षटक पाहायला मिळाले अभि जाधवचं. 9 चेंडू आतापर्यंत अभि जाधवने हाताळलेत. संघाची धावसंख्या 39. 39 ऑन दी बोर्ड. हा पुढ्यात टाकलेला बॉल हेलिकॉप्टर खेळाय. अक्षय घाडगे, हो, मी स्ट्राईक घेतली आणि थांबलोय, हे स्ट्राईक करतोय. अक्षय घाडगे अभि जाधव वरती षटका ठोकलाय. ज्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू, ज्या ज्या वेळेला संधी मिळते बॅटिंगची, त्या त्या वेळेला त्याने नेहमी संधीचं सोनं केलंय आणि धाबा बनवल्यात. संघाच्या धावसंख्येला आकार दिलाय. 45 वरती तो घेऊन गेलाय.
अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक. 45 ऑन दी बोर्ड. आणखीन एक लपेटलाय. हा बॉल देखील मिड विकेटला, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवलाय. दुसऱ्या बॉलवरती देखील ठोकलाय षटकार. संघाची धावसंख्या या 6 धावांनी पुढे गेली आहे. 52 विजयासाठी करायच्या त्या 53 धावा. सर्वाधिक धावसंख्या आतापर्यंत मला वाटते लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाच्या नावावरती. अकरा बॉलचं हे षटक पाहायला मिळालं अभि जाधवचं. 21 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आशिष 14. अभि आला, त्याने 3 विकेट मिळवून दिल्या महत्वाच्या. 9 धावा त्याने खर्च केल्या, परंतु अभि जाधवचं 21 धावांचं षटक. काय बॅटिंग केली अक्षय घाडगेने. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि मोठे फटकेबाजी करत संघाला एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेला. 52 बनवल्या, 53 धावांचं टार्गेट. चला लगेच मॅचला सुरुवात करायची. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 53चं टार्गेट आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अभि केसरकर आणि त्याच्या जोडीला आशिष कोळसकर. गोलंदाजी मार्कवरती संदेश. 53 धावा इथून पुढे बनवायच्यात. पहिला बॉल, दुसऱ्या डावाला सुरुवात.
पहिलाच बॉल कव्हर्सला उडवलाय अभिने, परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या हातातून हा झेल निसटला आणि पहिल्याच बॉल वरती ठोकलाय अभि केसरकरने षटकार. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात जर पाहिलं तर अभिने चांगली करून दिली आहे आणि यासाठी अभि ओळखला जातो. हाताला लागला आणि बाहेर डायरेक्ट बॉल जाताना पाहायला मिळाला. धावा या बॉल वरती मिळाल्या त्या 6. पंचांनी सांगितलं की हा षटकार आहे. हे दिसतंय का? अंपायर मेहर सर 2 मिनिटं आहे ना. चला तिसरे पंच चेक करतील आणि तो निर्णय ग्राह्य धरला जाईल. चार आहे 4. इट्स इट्स ओके 4 आहे. तिसऱ्या पंचाने पाहिला आणि हा निर्णय कळवला. चला 4 आल्या. अभिने सुरुवात चांगली केली आहे. पुढचा बॉल. हा बॉल जर पाहिला तर एक धाव दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्यात. लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक शुभम पाहायला मला बॉलवरती गेलाय. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचली आहे. 6 धावा धाव फलकावरती आहेत. त्रेपन्न धावांचा पाठलाग 4 षटकार मध्ये करायचा आहे. पहिल्या 2 बॉलवरती 6 आल्यात. पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. इकडे बॉल थांबतोय. एक धाव तर कंप्लीट. दुहेरीसाठी पलटलेत का नाही, परंतु चांगलं कॉलिंग अभिच राहिलंय आणि सांगितलंय की एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. एक धाव मिळेल. फटकेबाजी अभिच्या बॅटमधून नेहमी सातत्याने होते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट असू देत, त्याच्यानंतर टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये देखील अभिने चांगला खेळ सातत्याने केलाय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग सध्याच्या घडीला पार पडली आणि अलीकडेच तिकडे मात्र ज्योती एंटरप्राइजेस टीमने विजेतेपद पटकावलं. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी संघाची पाहायला मिळाली होती. आकाश झांगेड आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. फटाफट खेळायचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तिकडे बॉल शॉट मिडॉनला थांबतोय. सँडी बॉलवरती स्वतः जाईल. तिकडे धाव एक मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जी मात्र पुढे जाते. एक धाव आली. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा धावफलक 8 वरती जाऊन पोहोचतोय. संदेश कर्नाळेचं हे षटक 8 धावा धावफलकावरती. अभि आणि आशिष कोळसकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आडव्या बॅटनं ऑन साइडला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न झाला. ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह अक्षय पोहोचेल. एक धाव तर घेतली. दुहेरीचा प्रयत्न केला जाणार नाही. एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. एक धाव आली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा धावफलक 9 वरती जाऊन पोहोचतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु नंतरच्या 4 बॉलवरती थांबवलं गेले दोन्ही बॅटर्सला. संदेश कर्नाळेने, सँडीने. या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट जे मात्र मास्टर स्पोर्ट्स सागर लाड आणि शंकर लाड यांच्या माध्यमातून दिले जात आहेत. या स्पर्धेमध्ये सकाळी एकमेव हॅट्रिक जी मात्र अलंकार जाधवच्या माध्यमातून घेतली गेली होती. धावसंख्या 9 झाली आहे. 53 धावांचं टार्गेट आहे. 9 झाल्यात. खोलातला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न बॉटमॅनच्या साह्याने केलाय. एक धाव. दुहेरीचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातो. आता दुसरी धाव कंप्लीट. चिकू बॉलवरती पोहोचेल.
वेगाने तत्वर 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. शेवटच्या बॉलवरती 2. संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर झाली आहे बिनबाद 11. चला सर्व खेळाडू जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवण या ठिकाणी आलंय. चला या खेळाडू जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवण या ठिकाणी उपलब्ध झालंय. आपण आस्वाद घ्या. सर्वांसाठी सर्व खेळाडूंसाठी जेवण आहे. भरपूर जेवण आहे. जेवणाचा आस्वाद घ्या. निलेश दादा यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्व काही या स्पर्धेच्या माध्यमातून ते पाहायला मिळते. चला या जे संघ थांबलेत जेवणाचा आस्वाद घ्या. राजा आलाय गोलंदाजी मार्क वरती. गोविंद केसरकर गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल बराचसा बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल. हे बॅटल चांगलं रंगणार आहे. राजा विरुद्ध अभि, कारण दोन एक जिवलग मित्र आहेत. डोंबिवली सातत्यामध्ये डोंबिवलीमध्ये आपण पाहतो मोठमोठ्या स्पर्धा एका टीम मध्ये पाहतो, परंतु या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधात आणि ग्रामीण असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये एकमेकांच्या विरोधात कित्येक वेळा अभि आणि राजा एकमेकांसमोर पाहायला मिळालेत. बॅटल आता देखील चांगलं रंगणार आहे. पुन्हा एकदा दिशा भरकटली. हा देखील बॉल बराचसा बाहेर. व्हाईट बॉल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली. पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये गोविंद केसरकर यांना आम्ही पाहत होतो, तिथं मात्र आई कुलस्वामींनी देवळे संघ खेळत होता, परंतु गुणलेखन गणेशजी केसरकर गोविंद केसरकर यांचं देखील होतं डगआउट मध्ये, कारण स्कोर जुळला पाहिजे. हा बॉल बराचसा बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. आता मात्र जर पाहिलं तर कोकणातील सर्वांनाच गणेशोत्सवाचे वेध लागले, चाहूल लागली, कारण सर्वात मोठा सण कोकणातील जो म्हणजे गणेशोत्सव. चाकरमानी गावासाठी रवाना होत असतात, परंतु शिमगा आणि गणेशोत्सव या दोन सण अगदी उत्साहात. धावसंख्या 14 झाली. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. दिनेशजी केसरकर यांचे देखील आगमन या ठिकाणी होत आहे. साहेब आपलं देखील दिनेश शेठ केसरकर सर्व देवळे गावातील आज चाहते निलेदादांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित होणार आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल जातोय. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 15. 4 व्हाईट बॉल लगातारचे पाहायला मिळालेत. एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्यात राजा गाडगेने. आडव्या बॅट ना ऑन साइडला ऑन दी टोस. अभिच्या बॅट मधून लांब लचक षटकार. सहा धावा आल्या. संघाची धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. 53चा पाठलाग करायचा आहे. एकवीस झाली आहे. 53चा पाठलाग करायचा आहे. षटकार ठोकलाय अभि केसरकरने. पुढे टाकलेला तो देखील पाठवला समोरच्या दिशेने. या अगोदरचा बॉल आडव्या बॅट ऑन साइडला. आता समोर खेळाय अभिने. दुसरा लगातारचा उतुंग कणखरी षटकार. 27 वरती धावसंख्या. काय बॅटिंग चालली आहे. तोडफोड बॅटिंग करतोय. 2 बॉल मध्ये तब्बल 16 धावा राजा गाडगेने खर्च केल्यात. तोडफोड फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये.
सर्वाधिक धावसंख्या ची मात्र खर्च करतोय. आणखीन एक बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉलला, पॉइंटच्या दिशेने पाठवलाय, बॉल मार्गस्थ होतोय. आता धावा मिळतायत त्या 4. येतोय तो चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 धावा धाव फलकावरती. वाढदिवस या ठिकाणी केला जातोय नरवीर देवळे गाव यांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा केला जातोय निलेदादा कोळसकर यांचा. दादांना उदंड आयुष्य लाभो. आई काळूबाई चा आशीर्वाद नेहमी दादांच्या पाठीशी राहो आणि दादा उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहो आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चालू करा. हो बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष सर्व देवळे गावाचा. ज्या बॉलवरती देखील फटका आलाय क्षेत्ररक्षक तिकडे पाहायला मिळतोय आणि तिथं मात्र जर पाहिलं तर आता कॅच पकडली आहे फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. तेहतीस धावा धाव फलकावरती आहेत. बारा बॉल मध्ये 33 झाल्यात येणारे अजूनही जर पाहिलं तर 12 बॉल मध्ये 33 झाल्यात येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 20 ची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती गणेश खेडेकर बॅटिंग साठी आणि बॉलिंग साठी विनू एक युवा खेळाडू लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचा युवा गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल जर पाहिला तर बॉलचा बाहेर. या धावा रोखाव्या लागतील. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती येणारे 12 बॉल आणि 19 ची आवश्यकता. चला जेवणाची व्यवस्था सर्वांसाठी आहे. जेवण
व्यासपीठावरती उपलब्ध झालाय. सर्वांसाठी जेवण भरपूर आहे, खूप आहे. अजित हात दाखव. नो बॉल. नो बॉल. अवांतर धाव, अवांतर स्वरूपाची धाव. परंतु तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. आमचे तिसरे पंच पाहिलं जाईल. सर कळवा का सर. बाऊसचा इट्स अ नो बॉल. नो बॉल घोषित केलाय. पुढचा बॉल फ्री हिट. संघाची धावसंख्या आता पुढे जाते 35. झाले धावसंख्या. अजूनही जर पाहिलं तर 18ची आवश्यकता विजयासाठी. आडवा बॅटने खेळायचा. बॅटची टॉप आहे. चेंडू मागे चाललाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतो. एक धाव तर घेतली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि या 2 धावा कंप्लीट. तिसरी देखील प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. आता या 3 धावाने संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आहेत. 2 वाईड टाकले. 1 नो बॉल. येस, 2 वाईड 1 नो बॉल ना. बरोबर 39. या बॉलवरती मोठा फटका आलाय. उंच गेलाय. लांब जातोय का. हो जातोय लांब आणि तिथं मात्र षटकार येतोय. 100 रुपयाचं कॅश प्राइज आयवा कॅच आणि प्रशांत कुमटेकरने ते मिळवलंय. संघाची धावसंख्या पुढचा बॉल खोलातला बॉल मनगटाच्या साहाय्याने खेळा. एक धाव तर घेतली आहे. एका धाब्यावरती समाधान मिळवते. संघाची धावसंख्या पुढे जाईल 45-45. अजूनही जर पाहिलं तर इथून पुढे 8ची आवश्यकता आहे विजयासाठी. 9 बॉल 8. झाल्यानंतर अजून एक त्यानंतर 9 चेंडू मध्ये 8ची आवश्यकता आहे. गणेश खेडेकर टॅप केलाय. स्वतःच्या फलोत्तर मध्ये चेंडू अडवतोय विनू. 8 बॉल 8ची आवश्यकता अजूनही विजयासाठी. श्री बहिरी जोगेश्वरी क्रीडा मंडळ देवळे या संघाला 8 बॉल मध्ये 8ची आवश्यकता विजयासाठी. अध्यक्ष चषक 2026. झाल्यानंतर अजून एक हा ट्रॅकर होता. शर्यचा वेध घेतलाय. डॉट बॉल. चांगली बॉलिंग आता कमबॅक करतोय. 7 बॉल 8ची आवश्यकता. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 8 करायच्यात.
निलेदादांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्तानं ही स्पर्धा जेवणाची व्यवस्था सर्वांसाठी केली आहे. एक डॅशिंग नेतृत्व तसेच किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे. ट्रॅकर बॅटची कडा घेतली आहे. चेंडू हवेत स्क्वेअर दिशेने मार्ग सोडतोय. सौरभ तिकडे थोडं मिस फिल्डिंग करतायत. 2 धावा पूर्ण. तिसरीचा देखील प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. संघाची धाव संख्या 3 ने पुढे जाईल. 48 5 ची आवश्यकता आहे. 6 बॉल 5. सहा बॉल मध्ये 5 ची आवश्यकता आहे. चला केवणारी टीम आपण कॅप्टन सज्ज राहा. आता यापुढे हळदुले आता यापुढे गणेशजी केसरकर यांचा आवाज देखील तुमच्यापर्यंत येणार आहे. 6 बॉल आणि 5 ची आवश्यकता. चला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज 53चा पाठलाग करत असताना 6 बॉल वरती 5 आता इथून पुढे बनायच्या. सौरभ गाडगे गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. सौरभने देखील कमी धावांमध्ये मॅच जिंकून दिली आहे. परंतु गणेश खेडेकर आणि आशिष कोळसकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जे आघाडीचे फलंदाज आहेत त्यापैकी हे 2 अगदी चांगले खेळाडू आहेत. अभि केसरकरने सुरुवात चांगली करून दिली होती. तो बाद झाला परंतु धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 28 धावांची खेळी त्याने साकारली. परंतु आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायच्या त्या 5. 6 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. सौरभ गाडगे मॅच जिंकून देईल का आपल्या टीमला? करंजे विरुद्ध देवळे अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. 6 बॉल 5. पहिलाच बॉल कव्हर्सला खेळाय आणि इकडे मात्र बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. सामना फिनिश करतायत गणेश खेडेकर. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार आणि सामना जिंकलाय श्री भैरी जोगेश्वरी क्रीडा मंडळ देवळे. हा संघ विजय होतोय आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. एक षटक टाकलं, 9 धावा, 3 विकेट मिळवल्या आणि 28 धावांची खेळी केली. अभि केसरकर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला टॉस देखील केला जाईल. चला हळदुले टीम आणि देवळे मॅच होईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अभि केसरकर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अभि. 9 धावा, 3 विकेट महत्वाच्या आणि 28 धावांची खेळी. अभि केसरकर ठरला मॅन ऑफ द मॅच आणि टॉस केला जाईल हळदुले टीम आणि देवळे टीम.